नमस्कार मित्रांनो, सक्सेस इंग्लिश स्पीकिंग ए टू झेड या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे. आपणास माहितीच आहे की हा चॅनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करत आहोत आणि पुढेही आम्ही आमचे प्रयत्न असेच चालू ठेवणार आहोत. तुम्ही जर आजच आमच्या चॅनलला भेट देत असाल तर कृपया तुम्ही आमचे पूर्वीचे व्हिडिओ बघा आणि स्टेप बाय स्टेप करत इथपर्यंत या, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित लक्षात येईल. आमचा हा चॅनल स्पेशली सर्वांसाठीच आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आमच्या चॅनलचा वापर करून इंग्रजी शिकू शकतात. तुम्ही अजूनपर्यंत जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे तुमच्या मित्रांना, प्रियजनांना पण त्याचा फायदा होऊन जाईल. चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करू. लास्ट 3 व्हिडिओमध्ये आपण दैनंदिन महत्त्वाची वाक्य बघितलेली आहेत. आता भाग 4 बघूया. पहिलं वाक्य बघूया. त्यांना दारू पिण्याची सवय आहे. त्यांना दारू पिण्याची सवय आहे. वाक्याना दे आर ॲडिक्टेड टू ड्रिंकिंग. दे आर ॲडिक्टेड टू ड्रिंकिंग. दुसरं आहे समज ते झालं. समज ते झालं. वाक्य देणार कन्सिडर इट डन. कन्सिडर इट डन. तिसरं आहे जसं तू सांगितलंस मी केलं. जसं तू सांगितलंस मी केलं. वाक्य येणार आय डीड हॅज यू सेड. आय डीड हॅज यू सेड. चौथं वाक्य येणार तू उगाच नाराज होत आहेस. तू उगाच नाराज होत आहेस. वाक्य येणार यू आर अननेसेसरली गेटिंग अँग्री. यू आर अननेसेसरली गेटिंग अँग्री. पाचवं आहे वेळ कुणासाठीही थांबत नाही. वेळ कुणासाठीही थांबत नाही. वाक्य येणार टाईम वेट्स फॉर नन. टाईम वेट्स फॉर नन. 6वं वाक्य याच्यासाठी जागा बनव. याच्यासाठी जागा बनव. वाक्य येणार मेक रूम फॉर इट. मेक रूम फॉर इट. त्याच्यानंतर 7वं वाक्य मी सरळ सरळ बोलत आहे. मी सरळ सरळ बोलत आहे. वाक्य येणार आय ॲम आउट स्पोकन. आय ॲम आउट स्पोकन. 8वं आहे कामचोर बनू नका. कामचोर बनू नका. वाक्य येणार डोंट बी श्रीकर. डोंट बी श्रीकर. त्याच्यानंतर 9वं वाक्य प्रत्येक गोष्टीची एक मर्यादा असते. प्रत्येक गोष्टीची एक मर्यादा असते. वाक्य येणार देअर इज अ लिमिट टू एव्हरीथिंग. देअर इज अ लिमिट टू एव्हरीथिंग. 10वं वाक्य ती उत्सुकतेने तुमची वाट पाहत होती. ती उत्सुकतेने तुमची वाट पाहत होती. वाक्य येणार शी वॉज वेटिंग फॉर यू इगरली. शी वॉज वेटिंग फॉर यू इगरली. इगरली म्हणजे उत्सुकतेने. त्याच्यानंतर 11वं यात लाजण्यासारखी कोणतीच गोष्ट नाही आहे. यात लाजण्यासारखी कोणतीच गोष्ट नाही आहे. वाक्य येणार नो नीड टू फील एम्ब्रेस्ड अबाउट इट. नो नीड टू फील एम्ब्रेस्ड अबाउट इट. त्याच्यानंतर 12वं तुझी चाल सुधार. तुझी चाल सुधार. वाक्य येणार मेंड युअर वेज. मेंड युअर वेज. त्याच्यानंतर 13वं वाक्य तो आता नाही आहे. तो आता नाही आहे. वाक्य येणार ही इज नो मोर. ही इज नो मोर. त्याच्यानंतर 14वं वाक्य बाजार आजकाल मंद आहे. बाजार आजकाल मंद आहे. वाक्य येणार मार्केट इज डल धिस डेज. मार्केट इज डल धिस डेज. त्याच्यानंतर 15वं वाक्य तो घमंडी आहे. तो घमंडी आहे. वाक्य येणार ही इज अ स्नोब. ही इज अ स्नोब. त्याच्यानंतर 16वं वाक्य थोडी दया दाखव. थोडी दया दाखव. वाक्य येणार शो सम पिटी. शो सम पिटी. त्याच्यानंतर 17वं वाक्य तू तुझी किंवा तुमची सुटकेस म्हणजेच बॅग वरील रॅकवर ठेव. तू तुझी किंवा तुमची सुटकेस बॅग वरील रॅकवर ठेव. वाक्य येणार पुट युअर सुटकेस ऑन द अपर रॅक. पुट युअर सुटकेस ऑन द अपर रॅक. त्याच्यानंतर 18वं वाक्य माझा गळा बसलेला आहे. माझा गळा बसलेला आहे. वाक्य येणार आय हॅव अ हॉर्स व्हाईस. आय हॅव अ हॉर्स व्हाईस. त्याच्यानंतर 19वं भविष्यात पुन्हा असं करू नका. भविष्यात पुन्हा असं करू नका. वाक्य येणार डोंट डू सो इन फ्युचर. डोंट डू सो इन फ्युचर. त्याच्यानंतर 20वं वाक्य तुझी नजर खाली कर. तुझी नजर खाली कर. वाक्य येणार कीप युअर आईज डाऊन. कीप युअर आईज डाऊन. त्याच्यानंतर 21वं वाक्य तो गाढव आहे. तो गाढव आहे. वाक्य येणार ही इज डफर. ही इज डफर.
त्याच्यानंतर 22वं वाक्य, मी अस्वीकार करत नाही आहे. मी अस्वीकार करत नाही आहे. वाक्य येणार आय एम नॉट डिनाईंग. आय एम नॉट डिनाईंग. त्याच्यानंतर 23वं वाक्य, तुझे डोळे खराब आहेत का? तुझे डोळे खराब आहेत का? वाक्य येणार आर युअर आईज बॅड. आर युअर आईज बॅड म्हणजे प्रश्नचिन्ह आहे, प्रश्नार्थी वाक्य. त्याच्यानंतर 24वं वाक्य, हे निराशाजनक पुस्तक आहे ज्याला शेवट नाही. हे निराशाजनक पुस्तक आहे ज्याला शेवट नाही. वाक्य येणार धिस इज अ फ्रस्ट्रेटिंग बुक टू नो एंड. धिस इज अ फ्रस्ट्रेटिंग बुक टू नो एंड. त्याच्यानंतर 25वं वाक्य, ती लहान असताना तिचे वडील वारले. ती लहान असताना तिचे वडील वारले. वाक्य येणार व्हेन शी वॉज यंग हर फादर डाईड. व्हेन शी वॉज यंग हर फादर डाईड. अशा प्रकारे 25 ही महत्त्वाची वाक्य आहेत. खूप महत्त्वाची आहेत कारण दररोजच्या वापरात ही यूज केली जातात. त्याच्यामुळे व्यवस्थित पहा. लक्षात आलं नसेल तर पुन्हा बघा आणि त्याप्रमाणे प्रयत्न करा. आता अजून आमचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स पण आहे. तिथे जाऊन पण तुम्हाला बरीचशी माहिती मिळू शकते. म्हणून तिथे पण आम्हाला फॉलो करायला विसरू नका. पहिलं फेसबुक पेज आहे आमचं स्मिता इंग्लिश स्पीकिंग विथ स्वप्नील, स्मिताचा भाऊ. त्याच्यानंतर प्रतिलिपी अकाउंट पेज पण आहे स्मिताचा भाऊ आणि लिंक्डइन अकाउंट पण आहे एन स्वप्नील स्मिताचा भाऊ. इथे जाऊन आम्हाला फॉलो करायला विसरू नका. आता आपण भेटणार आहोत नेक्स्ट व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.